नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सुमन काकू सायलीला फ्रूट सलाड खायला देतात तेव्हा सायली म्हणते, अहो प्रतिमा आत्या किती छान झाले, काय टाकलं तुम्ही यामध्ये? तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, अगं नेहमीचे फ्रूट तर आहे, वेगळं काय टाकलं त्यात? तेव्हा सुमन काकू म्हणतात, अगं आईच्या मायेची चव आहे ना त्याच्यात, म्हणून तुला छान वाटतंय ते. तर सायलीचं हे बोलणं काही प्रियाला आवडत नाही. आई बस झाली हां हेड मसाज, मी जाऊन आता झोपते. तिथून निघून जाते. प्रतिमा आत्या सायलीची हेड मसाज करून देतात. सायली पण प्रतिमा आत्यांची हेड मसाज करून देते. त्यांना जाणवतं की याआधी पण त्यांनी एकमेकीची हेड मसाज केली आहे. प्रतिमा आत्या म्हणतात, ज्या गोष्टीची अपेक्षा मला तन्वीकडून होती तुझ्याकडनं पूर्ण होती सायली. हेड मसाज करणं, तिच्या आवडीचं जेवण बनवणं, पण त्या परीक्षेमध्ये तर ती फेल झाली, पण तुझी परीक्षा नसताना पण तू पास झाली सायली. मसाज करतानाच प्रतिमा आत्यांचे केस सायलीच्या हातात येतात तेव्हा ती पर्समध्ये ठेवते. त्याच वेळेला तिथे प्रिया येते. तिच्या फोनमध्ये लक्ष असल्यामुळे सायलीला तिचा धक्का लागतो आणि पडणार तितक्यात सायली तिला सावरते. सायली पर्सला पण घट्ट पकडते. हे प्रियाच्या लक्षात येतं, हिच्या पर्समध्ये काय असेल, एवढी घट्ट का पकडली हिने? त्या दोघीही प्रतिमा आत्या आणि सुमन काकूचा निरोप घेऊन निघतात. तेव्हा सुमन काकू मनातच म्हणतात, प्रतिमा वहिनींना वाटत होतं की तन्वीकडे मन मोकळं करावं, पण तसं काहीच घडलं नाही. पण सायली आणि प्रतिमा वहिनींमधलं नातं कसं आहे तसं तन्वीमध्ये आणि वहिनींमध्ये असतं तर किती बरं झालं असतं. पण त्यांना सायलीबरोबर वेळ घालून बरं वाटलं असेल. तर सचिन बँकेत निघालेला असतो. त्याच वेळेला साक्षी भांडेवाली बनून येते आणि ओरडते, जुनी पुराणी कपडे द्या आणि नवी कोरी भांडी घ्या. अहो ताई, जुनी कापडं आहेत का? लई जाग भांडे आहेत माझ्याकडं. अस्मिता म्हणते, बरं झाली आली, एक कढई घेता येईल आपल्याला. विमल घरातली कपडे घ्यायला जाते तेव्हा कल्पना काकू तिच्याजवळ येतात. तेव्हा साक्षी म्हणते, अहो ताई, पाणी मिळेल का? कल्पना काकू पाणी घ्यायला मध्ये जातात तेव्हा सचिन बाहेर जाणार असतो. तेव्हा साक्षी म्हणते, ओ साहेब, ही टोपली उतरवायला मदत करता का? तेव्हा सचिन अस्मिताकडे बघून म्हणतो, हे काय? तर अस्मिता म्हणते, दे उतरवून. साक्षी म्हणते, बँकेत जायला वेळ आहे आणि मला भेटायला नाही. सचिनला तर साक्षीला बघून खूप मोठा धक्का बसतो. तो हळू आवाजात म्हणतो, तू इथे कशाला आली? कोणी बघितलं तर? साक्षी म्हणते, मी तुला बोलली होती ना मला भेटायला बाहेर आहे, त्याचे परिणाम तर तुला भोगावेच लागतील. पाटी उतरून देतो खाली. विमल कपडे घेऊन येते. कल्पना काकू अस्मिता 2-3 प्रकारची भांडी घेतात तिच्याकडून. साक्षी निघालेली असते. त्याच वेळेला तिथे रिक्षामध्ये प्रिया आणि सायली दोघी येतात आणि कारमध्ये अर्जुन येतो. प्रियामध्ये चाललेली असते तेव्हा साक्षीला धक्का लागतो आणि भांड्याची पाटी खाली पडते. अर्जुन सायलीचं पण लक्ष जातं तिच्याकडे. सायली म्हणते, ही बाई कोण आहे? आपल्या इथे तर येत नाही असं. प्रिया म्हणते, हे कोण आहेस तू? चोरी करायला आली का आमच्या घरी? तेव्हा साक्षी पदर बाजूला करते, फक्त एका माणसाला चोरायला आली. प्रिया साक्षीला बघून तर खूप घाबरते. तू इथे कशाला आली? अर्जुन सायली समोर आहेत. त्यांना बघून साक्षी पण घाबरते आणि म्हणते, तू पटकन भांडे उचल, बोलत काय बसली? प्रिया पण पटपट भांडे उचलून देते आणि साक्षीला पाटी डोक्यावर ठेवून साक्षी तिथून निघून जाते. अर्जुन सायली मध्ये येतात तेव्हा प्रियाला विचारतात, ही बाई कोण होती? तर प्रिया म्हणते, मला काय माहीत नाही, चल आपण जाऊ मध्ये. तर बेडरूममध्ये सायलीने जे प्रतिमा आत्यांचे केसांचे सॅम्पल आणलेले असतात ते अर्जुनला दाखवते. अर्जुन म्हणतो, आता हे तिघींचे पण सॅम्पल जेव्हा चेक होतील आणि सगळ्यांसमोर रिपोर्ट येईल तेव्हा प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांना लक्षात येईल. तेव्हा सायली म्हणते, याआधी पण रविराज काकांनी DNA टेस्ट केली होती, मग प्रियाने रिपोर्ट बदलले असतील का सॅम्पल बदलला असेल? आपण आता या वेळेला पण तसंच करायचं. प्रियाला गाफील राहू द्यायचं आणि आपण स्वतः सांगायचं की तिची DNA टेस्ट होणार आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की प्रिया सॅम्पल बदलते की रिपोर्ट बदलते. तर ते एका कपाटामध्ये सॅम्पल ठेवतात आणि सायली म्हणते, याला लॉक करू नका, म्हणजे प्रिया येईल शोधायला आणि तिला ते भेटले पाहिजे. सायली आणि अर्जुन दोघंही खाली येतात तेव्हा किचनमध्ये प्रिया असते आणि अर्जुन सायलीचा आवाज ऐकल्यानंतर ती लपून बसते तिथेच. प्रियाला बघितलेलं असतं तेव्हा अर्जुन मुद्दाम म्हणतो, तुझ्याकडे जे दिलं होतं ते व्यवस्थित सांभाळून ठेवलंय ना? खूप महत्त्वाचे पुरावे हां ते. तेव्हा सायली म्हणते, अहो हळू बोला, प्रिया ऐकेल ना, मी अगदी व्यवस्थित ठेवले ते. काय म्हणते, आता जेवण पण झालंय, थोडं फिरून येऊया. ते दोघंही तिथून निघून जातात. तर प्रिया लगेच त्यांच्या रूममध्ये जाते. अर्जुन सायली लगेच मध्ये येतात. म्हणजे प्रिया बरोबर यांच्या दोघांच्या ट्रॅपमध्ये फसली. तर प्रियाची रूममध्ये शोधाशोध चालू असते तेव्हा दरवाजाजवळ येऊन अर्जुन सायली दोघंही बघत असतात की नेमकं आता प्रिया काय करते. सॅम्पल प्रियाला भेटतात. प्रिया म्हणजे हे आमच्या तिघींचे DNA टेस्ट करणारे. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन सायली लॅबमध्ये आलेले असतात ते सॅम्पल घेऊन. तर प्रिया भिंतीच्या आड उभं राहून ऐकत असते त्यांचं बोलणं.
अर्जुन म्हणतो DNA रिपोर्ट आम्हाला लवकरात लवकर मिळायला पाहिजे. प्रिया तिथल्याच एका डॉक्टरला भेटून सगळं काही मॅनेज करण्याचा प्रयत्न करते. प्रिया नाव टाकून दुसरे सॅम्पल देते. प्रिया नावाच्या जागी हे सॅम्पल द्या. तर ते डॉक्टर हे शक्य नाही. प्रिया त्यांच्या हातामध्ये एक दागिना देते. तुम्ही जर हे काम केलं तर हा दागिना तुमचा. तर उद्या बघायला मिळेल नक्की प्रिया काय गोंधळ घालते तो. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.